स्तुति प्रशंसा होवे सदा, बोलो जय 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 यीशु की जय। आओ हम मिल के करे वंदना, बोलो जय 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 यीशु की जय। स्तुति प्रशंसा होवे सदा, बोलो जय 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 यीशु की जय। आओ हम मिल के करे वंदना, बोलो जय 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 यीशु की जय। हम गाए हालेलुया हालेलुया, हम गाए हालेलुया हालेलुया। स्तुति प्रशंसा होवे सदा, बोलो जय 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 यीशु की जय। आओ हम मिल के करे वंदना, बोलो जय 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 यीशु की जय। हम गाए हालेलुया हालेलुया, हम गाए हालेलुया हालेलुया। यहोवा चरवाह मेरा हमें ले चलता है, हरी चराइयों में हमें चराता है। ओ यहोवा चरवाह मेरा हमें ले चलता है, हरी चराइयों में हमें चराता है। हमें न किसी चीज की कमी होगी, हमें न किसी चीज की घटी होगी, हमें न किसी चीज की, बोलो हमें न किसी चीज की। आओ हम मिलके करें यीशु की महिमा, आओ हम मिलके करें यीशु की प्रशंसा। गाओ हालेलुया हालेलुया, गाओ हालेलुया हालेलुया। देखो वो आ रहा है न्याय करने को, आएगा यीशु जरूर बादलों पर। ओ देखो वो आ रहा है न्याय करने को, आएगा यीशु जरूर बादलों पर। क्या तुम उसके लिए तैयार हो? क्या तुम यीशु के लिए तैयार हो? क्या तुम उसके लिए तैयार हो? क्या तुम यीशु के लिए तैयार हो? तो आओ हम मिलके करें यीशु की महिमा, आओ हम मिलके करें यीशु की प्रशंसा। तो गाओ हालेलुया हालेलुया, ओ गाओ हालेलुया हालेलुया। स्तुति प्रशंसा होवे सदा, बोलो जय 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 यीशु की जय। आओ हम मिलके करे वंदना, बोलो जय 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 यीशु की जय। मेरे साथ गाओ स्तुति
प्रशंसा होवे सदा, बोलो जय 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 यीशु की जय। आओ हम मिलके करे वंदना, बोलो जय 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 यीशु की जय। तो गाओ हालेलुया हालेलुया, तो गाओ हालेलुया हालेलुया, तो गाओ हालेलुया हालेलुया, तो गाओ हालेलुया 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 हालेलुया। थैंक यू जीसस। तेरा धन्यवाद करते प्रभु, तेरी स्तुति करते हैं, तुझे उच्चारते प्रभु। हालेलुया। सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है। सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है। तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है, तू
तेरी पवित्रता की रोशनी में हम चले, स्वर्ग भी रोशन रहे, तेरी पवित्रता को दे, स्वर्ग भी रोशन रहे, तेरी पवित्रता को दे। सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है। सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है। तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है। सेनाओं का यहोवा पवित्र है, पवित्र है, पवित्र है, पवित्र है, पवित्र है, पवित्र है। Once again, greet you all in the name of the Lord Jesus. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या नावाने शुभेच्छा. I just want to thank God for this opportunity मला देवाला धन्यवाद द्यायचं या संधीसाठी that this evening we all can come together की या संध्याकाळी आपण सगळे एकत्र येऊ शकलो and enjoy the blessings of God. आणि देवाचे जे आशीर्वाद आहेत त्याचा आपण आनंद उत्सव We करू thank शकलो. God for all His blessing. त्याच्या परमेश्वराच्या आशीर्वादांसाठी आम्ही धन्यवाद देतो. Thank God for blessed church, आशीर्वादित मंडळीसाठी धन्यवाद, blessed fellowship, सहभागितेसाठी धन्यवाद and thank God आणि देवाला धन्यवाद for His faithfulness. त्याच्या विश्वासूपणासाठी. Though we are not meeting in the building, जरी आपण त्या इमारतीमध्ये भेटत नसो but together we all are one in the Spirit. पण एकत्रितरित्या आपण आत्म्यामध्ये एकत्र आहोत. As a body of Christ, जसं परमेश्वराचं येशू ख्रिस्ताचं शरीर म्हणून wherever we are, आपण कुठेही we are असलो one in Christ. आपण ख्रिस्तामध्ये एक आहोत. And I want to share with you आणि आज मला तुमच्याशी बोलायचंय the title of my message, की जो शीर्षक आहे ह्या संदेशाचा, Forgotten the Altar. विसर पडलेली वेदी. Today we want to meditate upon that. आज आपल्याला त्याच्यावरती मनन करायचंय. The altar is nothing else but the relationship between man and God today. वेदी हे काही नसून हे फक्त देवाचं आणि मनुष्याचं ते नातं आहे And in that relation we have all the blessing. आणि त्या नात्यामध्ये आपल्याला सगळे आशीर्वाद आहे. Let us read book of Genesis 35th chapter, या आपण उत्पत्तीचं 35व्या अध्यायामधनं वाचूयात first few verses, काही शास्त्रलेख. and we will read it. मग देवाने याकोबाला सांगितले की उठ, वर जाऊन बेथेल येथे राहा आणि तू आपला भाऊ एसाव ह्याच्यापुढून पळून चालला असता ज्या देवाने तुला दर्शन दिले होते त्याच्यासाठी तेथे वेदी बांध. मग याकोब आपल्या घरच्या मंडळीला व आपल्या बरोबरच्या सगळ्या माणसांना म्हणाला, तुमच्यामध्ये जे परके देव आहेत ते सर्व फेकून द्या व स्वतःला शुद्ध करून आपली वस्त्रे बदला. आपण उठून वर बेथेलास जाऊ, तेथे मी देवासाठी वेदी बांधीन. त्याने माझ्या संकटसमयी माझे ऐकले आणि ज्या वाटेने मी प्रवास करत होतो तिच्यात तो माझ्याबरोबर होता. तेव्हा त्याने त्यांच्याकडे असलेले सर्व परके देव आणि त्यांच्या कानात असलेली कुंडले याकोबाच्या हवाली केली आणि याकोबाने शखेमाजवळ असलेल्या एक वृक्षाखाली ती पुरून टाकली. मग त्याने कूच केले आणि आसपासच्या नगरातल्या लोकांच्या मनात देवाने अशी दहशत उत्पन्न केली की ते याकोबाच्या मुलांच्या पाठीस लागले नाहीत. ह्या प्रकारे याकोब आपल्या बरोबरच्या सर्व लोकांसह कनान देशात लूज म्हणजे बेथेल येथे जाऊन पोचला. तेथे त्यांनी एक वेदी बांधली व त्या ठिकाणास एल बेथेलचा देव हे नाव दिले, कारण तो आपल्या भावापासून पळून चालला असता येथेच देव त्याला प्रकट झाला होता.
Father, commit once again this evening service at your feet. पिता पुन्हा एकदा ही संध्याकाळची सभा आपल्या चरणी And सोपवतो we ask you, Lord, आणि आम्ही आपल्याला विचारतो help प्रभू us not to forget your blessing. आम्हाला विसर पडून देऊ नको आपल्या आशीर्वादाची Help us not to forget from where you brought us. सहाय्य कर परमेश्वर की आम्ही विसर पडू नये की आपण आम्हाला कुठनं आणलं आहे Lord, we ask you, देवा आम्ही आपल्याला विचारतो help us to follow you सहाय्य कर की आम्ही आपल्या मागे येऊ and lead us and guide us. आणि आम्हाला चालव आणि आपण मार्गदर्शन Bless करा. this evening service. या संध्याकाळची सभा आशीर्वादित करा Draw us more closer to you. आम्हाला आपल्या अधिक जवळ आणा Let your Holy Spirit convict us of your presence आपला पवित्र आत्मा आम्हाला जाणीव करून दे आपल्या उपस्थितीची and your wisdom. आणि आपल्या ज्ञानाची In Jesus' name. येशूच्या नावाने Amen. आमेन. When you read book of Deuteronomy 8th chapter, जेव्हा आपण अनुवादाचा 8वा अध्याय वाचतो 2nd word, दुसरा वचन 10th verse, 10वं वचन in fact all chapter आणि संपूर्ण जो अध्याय आहे speak to us God guiding Israel. की जे अध्याय तिथं बोलतं की देव इस्रायल लोकांना मार्गदर्शन करत And he's होता. telling Israel before they go to promised land आणि तो इस्रायलला सांगतात की जे वचनदत्त भूमीमध्ये जाण्याच्या आधी that not to forget God, की देवाला तुम्ही विसरू नका to remember God. तुम्ही लक्षात ठेवा देवाला He said not to forget ते म्हणतात की तुम्ही विसरू that नका how 40 years God has walked with them and brought them out of wilderness. की कसं 40 वर्ष देवाने त्यांच्यामध्ये कार्य केलं आणि देवाने त्यांना त्या अरण्यातून बाहेर आणलं And in 10th verse he says, आणि 10व्या वचनामध्ये ते म्हणतात when you go to promised land, जेव्हा तुम्ही त्या वचनदत्त भूमीमध्ये जा when you eat and enjoy and satisfy, जेव्हा तुम्ही खाऊन पिऊन तृप्त व्हाल don't forget the Lord thy God. तुम्ही तुमच्या देवाला तुमचा विसर पडू नये. Now God is putting in their mind आता देव त्यांच्या मनामध्ये हे घालत आहे and God is trying to engrave in their mind आता देव त्यांच्या मनामध्ये उमटवण्याचा प्रयत्न करत आहे that they may not forget. की जेणेकरून ते विसरू नये They may remember God. जेणेकरून ते देवाला आठवणीत ठेव Remember from where I brought you. आठवण करू देत की कुठून त्यांनी तुम्हाला आणलंय Not to remember to humiliate you or to insult you. किंवा तुमचा अपमान करण्यासाठी ते आठवणीत ठेवण्यासाठी नाही That what condition we were, की कुठल्या परिस्थितीत आपण होतो how we were suffering, की कसं आपण त्रासात होतो what was our problem. काय आपल्या समस्या होत्या But he said you may not forget पण तो म्हणतो तुम्ही विसरू नका that how God has delivered us, की देवाने आपल्याला कशी सुटका दिली how God has brought us, की देवाने आपल्याला कसं इथपर्यंत आणलंय and today we are satisfied in His presence, आणि आज आपण तृप्त आहोत त्याच्या उपस्थितीमध्ये and we may not forget आणि जेणेकरून आपला विसर पडू the नये plan and purpose that God has brought us. की जी योजना आणि हेतू ज्या उद्देशाने देवाने आपल्याला इथं आणले And God is making aware आणि देव काय बनवत आहे of His people त्याच्या लोकांमधून that they may be careful, जेणेकरून ते लक्षपूर्वक असो because all that wilderness experience कारण तो सर्व अरण्यातला जो अनुभव to आहे introduce God, जेणेकरून देवाचा that परिचय they may हो know God, की जेणेकरून त्याला देवाला they may ओळखावं know character of God, जेणेकरून ते देवाचं चरित्र they may ओळखावं know power of God, जेणेकरून त्यांनी देवाचं सामर्थ्य they may ओळखावं know true and living God, की जेणेकरून ते देव तो सत्य देव आणि जिवंत देव तो they may ओळखावा not turn back to any other God. जेणेकरून ते पाठीमागे वळून जाऊ नये And देवापासून when they go to promised land, आणि जेव्हा ते वचनदत्त भूमीमध्ये that जातील promised land they will make the God's kingdom. आणि जो वचनदत्त भूमी आहे तो असं देवाचं राज्य म्हणून ते And स्थापित purpose करतील and plan that God has brought them would be fulfilled. आणि जी योजना आणि जो हेतू आहे ज्याने देवाने त्यांना आणलंय तो पूर्ण होईल That's the reason God is asking them. त्या कारणामुळे देव त्यांना विचारत आहे When Abraham went through the wilderness, जेव्हा अब्राहम त्या अरण्यातून गेला Bible says, शास्त्र म्हणतं in the wilderness Abraham made the altars. त्या अरण्यामध्ये अब्राहमाने वेदी उभारल्या Every place where God did miracle, की प्रत्येक ठिकाणी जिथे देवाने चमत्कार केला and Abraham made the altar. अब्राहमाने तिथे एक वेदी उभारली On that altar, त्या वेदीवरती God nature, God character was spoken. देवाचा स्वभाव देवाचं चारित्र्य बोललं गेलं Jehovah Jireh. यहोवा ईरे You see, when Israel came out of Egypt, जेव्हा आपण पाहतो की इस्रायल त्या मिस्र देशातनं बाहेर आली when they were going through the wilderness, जेव्हा ते अरण्यातनं जात होते every place where God did the miracle, प्रत्येक ठिकाणी जिथं देवाने चमत्कार केला and God won the battle for them, आणि देवाने तिथं तो युद्ध जिंकलं they त्यांच्यासाठी would make the altar आणि तिथं ते वेदी उभारायचे and they would speak the name आणि तिथं ते नाव पुकारायचे that Jehovah Nishi, की यहोवा निसी because God has won the battle for them. कारण देवाने ते युद्ध त्यांच्यासाठी जिंकलं And the होतं purpose that we can see that altar was builded, आणि तो हेतू तो जो ते वेदी बांधली गेली कारण that I can see three reasons. की मी पाहतो 3 कारण Number first, पहिलं कारण the altar was builded की जे वेदी बांधण्यात आली to direct that God's miracle and the event on that place. की सूचित केलं झालं की ते देवाचा जो चमत्कार आहे तो त्या ठिकाणी घडला That people would remember in this place, this event was taken place. की जेणेकरून लोक लक्षात ठेव की ह्या ठिकाणी ही घटना घडली होती That
God revealed himself as Jehovah Jireh and God revealed himself as Jehovah Nishi. की जिथे देवाने स्वतःला यहोवा इरे म्हणून प्रकट केलं, देवाने स्वतःला यहोवा निसी म्हणून प्रकट केलं, So the altar was built for remembrance that there was a miracle. की तिथं तो वेदी बांधण्यात आली जेणेकरून ते आठवणीत राहावं की तिथे एक चमत्कार घडला होता. Miracle is gone, but God of miracle is alive. चमत्कार निघून गेलाय पण चमत्कार करणारा देव अजून जिवंत आहे. That altar would reflect that God is alive. की जो वेदी अशी दर्शवत होती की देव अजून जिवंत आहे, That this event की ही जी घटना took place in this place. की ह्या ठिकाणी ती घडली होती. The other day I heard somebody says मी काही दिवसापूर्वी मी म्हटलं, काही लोक म्हटली that wherever Abraham builded the altar, की जिथं कुठं अब्राहमाने ती वेदी बांधली that place is still controversy. की ते अजून ती जी जागा आहे अजून वादविवादात आहे. Still nobody could take over that. कुणी अजून ती घेऊ शकली Because नाही. where he builded the altar, that is God established himself. कारण जिथं त्यांनी ती वेदी बांधली देवाने स्वतःची स्थापना तिथे केली. So it is building of the altar is more important. की ती वेदी बांधणं किंवा स्थापन करणं हे खूप महत्वाचं आहे. Number 2, दुसरी गोष्ट the altar was built up की जी वेदी बांधण्यात आली for others to know जेणेकरून सगळ्या बाकीच्यांना कळून येईल that in this place that they would be introduced that God has Jehovah Jireh or God as Jehovah Nishi. की ह्या ठिकाणी देवाची ते ओळख करून दिली की तो यहोवा निसी आहे किंवा यहोवा इरे आहे म्हणून, That people may know की जेणेकरून लोकांना समजून येईल that God has done this miracle. की देवाने हे चमत्कार केला आहे. And miracle is gone, but God is still there. की तो चमत्कार तो निघून गेलाय पण देव अजून तिथेच So आहे. others also can experience the same God. म्हणजे जेणेकरून दुसरे सुद्धा तो अनुभव घेऊ शकतील त्याच देवाचा, That is the most important की ते thing. खूप महत्वाची गोष्ट And आहे. the third thing, आणि तिसरी गोष्ट that the children and children की त्यांची लेकरं आणि लेकरं would be introduced to the God. की देवाचा त्यांना परिचय करून देण्यात They would येईल, know the character of God. की जेणेकरून त्यांना देवाचं जो चारित्र्य कळून देण्यात And येईल, legacy would be passed on जेणेकरून तो वारसा पुढे चालू राहील to generation ते generation. पिढ्या आणि पिढ्या. Let me tell you, my friend, मला तुम्हाला सांगू द्या today मित्रांनो, these 3 parts has to be done in our life. आज हे 3 भाग आपल्या जीवनामध्ये पूर्ण करणे Number गरजेचं आहे. first, we build an altar पहिली गोष्ट जेव्हा आपली वेदी बांधतो of testimony की जे साक्ष देत for ourselves आपल्या स्वतःसाठी, that we may not forget. की जेणेकरून आपल्याला विसर पडू You know, नये. altar is nothing else but relationship with God. हा वेदी दुसरं काही नसून देवाबरोबर ते नातं आहे. In our relation, we experience God as Jehovah Jireh. त्या नात्यामध्ये आपण देवाला यहोवा इरे म्हणून अनुभवतो, We experience Jehovah Rapha. आपण यहोवा राफा म्हणून अनुभवतो, We experience Jehovah Shalom. आपण त्याला यहोवा शालोम म्हणून We अनुभवतो. experience all His characters. आता त्याचे सगळे जे चारित्र्य आपण अनुभवतो, We have so many testimonies. आपल्याकडे खूप सारी साक्ष आहे. And let me tell you, आणि मला तुम्हाला सांगू द्या, Abraham in every testimony he builded up the altar अब्राहमाने प्रत्येक साक्षामध्ये त्यांनी एक वेदी बांधली, for himself, स्वतःसाठी, for world, जगासाठी and for generation to आणि come, येणाऱ्या पिढ्यांसाठी, for introducing God. जेणेकरून तो देवाचा ओळख करून देईल. Israel, when they came out, इस्रायल जेव्हा बाहेर आले they built up the altar. त्यांनी तिथे वेदी बांधली. And let me tell you, आणि मला तुम्हाला सांगू द्या, all the different names were given on the altar. वेगवेगळे नाव त्यांनी त्या वेदीला दिली. One place they put the rock त्यांनी एके ठिकाणी तो दगड ठेवला and they put the name Ebenezer, means God has brought us so far. Thus तिने- far God has brought us. आणि त्याला नाव दिले देवाने आम्हाला इथपर्यंत आणलं, So they would remember God जेणेकरून ते देवाला लक्षात and ठेवतील they would build an altar. आणि तिथे ते वेदी बांधली. Jacob, when he came out, याकोब जेव्हा तो बाहेर आला, when he experienced God's presence, जेव्हा त्यांनी देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेतला, he built up the altar. त्याने तिथे वेदी बांधली. So altar is number first. आता वेदी म्हणजे पहिली गोष्ट, Describe that event took place and miracle took place on that place. आणि जे दर्शवतं की तिथं तो एक घटना घडली किंवा तिथं एक तो चमत्कार घडला, It directs the miracle and the event की तो ती घटना आणि तो चमत्कार दर्शवतो on that place. त्या ठिकाणी. Number 2, दुसरी गोष्ट, it is for our memorial. की ते आपल्या लक्षात राहण्यासाठी When आहे. you read, God says that this altar should be built up, and God say it would be for the memorial. की आपण म्हणतो की देवाने हे चमत्कार केले आहेत कारण ते आपल्या स्मरणात राहावे म्हणून. When Israel came out of the Egypt and they went to promised land through Jordan, की जेव्हा इस्रायल त्या मिसर देशातनं बाहेर आले आणि त्या वचनदत्त भूमीमध्ये गेले, God told them to bring 12 stone out of that Jordan and place it over there. त्यांनी त्या यार्देनातनं त्यांना 12 दगड आणून तिथे मांडायला सांगितले देवाने. And he said that will be a memorial. आणि त्याने ते सांगितले की हे स्मरण म्हणून राहील, Memorial of what had happened. जे स्मरण म्हणून जे काय घडलं आहे ते. When the Jordan was open, जेव्हा यार्देन दुभागली, no,
Only those people saw who were there. तेच फक्त लोक पाहू शकले जे तिथं उपस्थित होते. After when people came out inside the promised land, जेव्हा ती लोक वचनदत्त भूमीमध्ये आली, Jordan is shut down again, closed again. तेव्हा ती यार्दन पुन्हा एकदा एक झाली. And nobody would believe that such a big miracle had taken place. आणि कुणी विश्वास ठेवला नाही की एवढा मोठा चमत्कार तिथं घडला होता. But that rock that came out of that Jordan, पण तो जो दगड होता तो यार्देनातनं जेव्हा बाहेर आला होता, that was a proof for the miracle. की तो एक पुरावा होता त्या चमत्काराचा. Hey, let me tell you one thing. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू Today द्या, you and I are the proof of the miracle that Jesus is alive. की आज तुम्ही आणि मग ती एक पुरावा आहे की आज येशू ख्रिस्त जिवंत आहे In म्हणून. this world you and I are the miracle. आज तुम्ही आणि मी या जगामध्ये एक चमत्कार In आहोत. this world you and I are the altar. की आज तुम्ही आणि मी या जगामध्ये एक वेदी आहोत. We carry God. आज आपण देवाला घेऊन We चालत tell आहोत. the world आज आपण जगाला सांगत God आहोत is alive. की देव जिवंत आहे. Jesus died. येशू ख्रिस्त मेला, He was buried. त्याला पुरलं He गेलं, rose again. तो पुनरुत्थित झाला. And today आणि आज we are the miracle and we are the witness for Jesus has risen from the dead. आज आपण चमत्कार आहोत आणि आज आपण साक्ष आहोत की देव मेलेल्यातनं पुन्हा उठला We आहे. have all sorts of testimony. आज आपल्याकडे सर्व प्रकारचे साक्ष आहेत. Make altar of every testimony. प्रत्येक साक्षासाठी एक वेदी Do बांधा. not forget विसरू नका. all those testimony. प्रत्येक ती साक्ष Make the altar over there. तिथं तुम्ही एक वेदी बांधा. Last time I shared with you. मागच्या वेळेस मी तुमच्याशी बोललो. 1981 I came to the Lord. 1981 साठी मी परमेश्वरात आलो. Around 2 to 3 years. 2 ते 3 वर्ष I went through lot of trouble. मी खूप समस्यांमधनं गेलो. When I came to the Lord, जेव्हा मी देवामध्ये आलो, I was broken. मी तुटलेलो होतो. I was on the street. मी रस्त्यावर आलो I had होतो. nothing. माझ्याकडे काही नव्हतं. I was lost. मी संपूर्ण गमवून बसलो No होतो. purpose. कुठलाही हेतू नाही, No plan. कुठलाही योजना नाही. Nothing to boast on. But when Jesus came in my life, पण जेव्हा येशू ख्रिस्त माझ्या जीवनात आला, my life was changed. माझं जीवन बदललं. And first 3.5 years, आणि पहिले 3.5 वर्ष God took me through the wilderness. देव मला अरण्यामध्ये घेऊन गेला. And in the wilderness, आणि त्या अरण्यामध्ये He taught me. त्यांनी मला शिकवलं, He guided me. त्यांनी मला मार्गदर्शन He केलं, led me. त्यांनी मला चालवलं, He blessed me. त्यांनी मला आशीर्वादित He केलं, made me. त्यांनी मला बनवलं. And all the experience He gave. आणि त्या सर्व अनुभव जेव्हा त्यांनी मला दिल्या And every experience, आणि प्रत्येक अनुभवाद्वारे I built up the altar. मी तिथे एक वेदी बांधली. I never forget. मी कधी विसरलो नाही. Now 40 years, आता 40 वर्ष I still speak to people the world how God gave me food. की मी अजून सुद्धा लोकांना सांगतो, जगाला सांगतो की देवाने मला कसं अन्न दिलं. Praise God. परमेश्वराची स्तुती By the असो. grace of God. परमेश्वराच्या कृपेमुळे Today we may give 100 of people food every day. आम्ही 100 लोकांना रोजच्या रोज जेवण देऊ शकतो. Doesn't make difference. काही फरक पडत But नाही. we don't forget पण आम्ही विसरत नाही, when we had nothing, जेव्हा आमच्याकडे काही नव्हतं, how God has given. कसं देवाने आम्हाला पुरवलं. And we want to thank God for that. आणि आम्हाला देवाला धन्यवाद द्यायचे त्या And I make a गोष्टीसाठी. testimony out of आणि it. मी त्यातनं साक्ष निर्माण करतो. And I go and tell people, आणि मी लोकांना जाऊन सांगतो, number first, पहिली गोष्ट need to remember yourself. की जेणेकरून तुम्हाला ते तुमच्या स्वतःच्या त्या आठवणीत Build राहील. an altar to remember yourself. एक वेदी बांधा जेणेकरून तुमच्या त्या आठवणीत राहील, That you may not forget. जेणेकरून तुम्हाला विसर पडणार You know, नाही. when David came before Goliath, जेव्हा तुम्हाला माहिती का, तेव्हा दावीद हा गोलाईच्या समोर आला. before that he said to King Saul, तो म्हणला, राजा शौलाला तो God म्हणाला, has delivered me from the paw of lion and the jaw of bear. देवाने मला त्या सिंहाच्या पंजातनं आणि त्या अस्वलाच्या तावडीतनं मला सोडवलं आहे. And same God who delivered me from the lion and the bear is able to deliver me from the Goliath. तोच परमेश्वर ज्यांनी मला पाठीमागनं पासून सिंहाच्या आणि अस्वलामधनं सोडवलं, तोच परमेश्वर मला गोलायथापासून पण सोडवेल. Now he is taking the strength from the past altar. आता तो त्याचं सामर्थ्य ते पाठीमागच्या त्याच्या वेदीमधनं तो मिळवत आहे, Altar of testimony. की जो वेदी आहे साक्ष्याची, That God had done that. की देवाने तेव्हा तिथे केलं And होतं. same God is alive. आणि तोच देव अजून जिवंत God आहे. who delivered him from there will take me here also. ज्या देवाने त्याला तिथनं सुटका दिली, तोच देव त्याला इथून सुद्धा पार घेऊन जाईल. Always remember the testimony. कायम लक्षात ठेवा ती साक्ष, Always remember that miracle. कायम लक्षात ठेवा ते चमत्कार, And God will always strengthen you. आणि देव कायम तुम्हाला सामर्थ्य देईल. When you find weak, जेव्हा तुम्ही when you find need, जेव्हा तुम्हाला गरज असेल, go to that altar. त्या वेदीपाशी जा, Go to that place. त्या ठिकाणी जा, Remember those things. आठवण करा त्या And गोष्टींची, you will come out with the power. आणि तुम्ही त्या सामर्थ्याने त्यातनं बाहेर या. So we can see here तर आपण इथे पाहू शकतो that David remembered की दाविदाला आठवण पडली. the past experiences with God. दाविदाने आठवलं की जो पाठीमागचा अनुभव होता देवाबरोबरचा, And he took the strength and went ahead. आणि त्यांनी सामर्थ्य घेतलं आणि तो पुढे गेला. Every miracle that God did, प्रत्येक चमत्कार जो देवाने केला, make an altar over there. तिथं तुम्ही एक वेदी बांधा. Don't forget.
विसरू नका. There are sometimes some people forget all the miracle. काही वेळा काही लोक सगळे जे चमत्कार आहेत ते विसरून जातात. Don't forget those miracles. तुम्ही ते चमत्कार विसरू नका. Those miracles are not to only deliver you, ते जे चमत्कार होते तुम्हाला फक्त तुमच्या सुटकेसाठी नव्हते, but to give you experience about God पण तुम्हाला ते देवाचा अनुभव देण्याकरिता and to होते let the world have that experience about God आणि त्या जगाला सुद्धा तो अनुभव देण्याकरिता होता and for blessing of our coming generation. आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी तो आशीर्वाद असा When होता. God gave son to Abraham, जेव्हा देवाने अब्रामाला पुत्र दिला, it's not only Abraham need only, ते फक्त अब्रामाची गरज भागवली नाही, but it is also for the blessings of the world परंतु तो एक जगाला आशीर्वाद म्हणून असं सुद्धा त्याने and दिला. generation and generation. आणि पिढ्यान पिढ्या. So always remember that तर कायम तुम्ही ते लक्षात ठेवा, whatever God gives you जे काही गोष्ट देव तुम्हाला is देतो not only for you, हे फक्त तुमच्यासाठी नाही, it is also for world. हे जगासाठी पण आहे. We are responsible to pass it on the world ही आपली जबाबदारी आहे की आपण ते जगाला सुद्धा देऊया and to the next आणि generation. पुढच्या पिढीला सुद्धा. Legacy for our children. की जो वारसा आहे आपल्या It लेकरांसाठी, is our duty. ही आपली जबाबदारी आहे. What's the use? Our children are the best investment. काय उपयोग? आपले जे लेकर आहेत ते हे उत्तम इन्व्हेस्टमेंट आहेत. After we go, nothing remain. Your children, आपण गेल्यानंतर फक्त आपले लेकर उरतात. they are the best investment. ते एक उत्तम गुंतवणूक आहे. We give them silver and gold, but no God, what is the use of it? जर त्यांना आपण सोनं रुपये देतोय पण देव नाही तर त्याचा काय One उपयोग? day silver and gold will go, but God will remain with them एक दिवस सोनं रुपये निघून जातील पण देव त्यांच्या मधला राहील and bless their generation and आणि generation. तो त्यांच्या पिढ्यान पिढ्याला आशीर्वादित So करेल. every miracle, तर प्रत्येक जो it चमत्कार is very important हे खूप महत्वाचं आहे that we may tell even our children what we went through. की आपण आपल्या लेकरांना सांगू की आपण कशातनं गेलो. So number first, तर पहिली गोष्ट this miracle we should not forget. की हे जे चमत्कार आपण विसरू नाही पाहिजे. This altar reminds us the relationship with God, ही जी वेदी आहे ती आपल्याला कायम लक्षात आठवण करून देते देवाबरोबरचं आपलं नातं, that we may build a continued relationship with God, की जेणेकरून आपण नातं देवाबरोबर बांधलं पाहिजे, that we may follow God, की जेणेकरून आपण देवाच्या मागे चाललो we may पाहिजे, not forget God. आपण देवाला विसरलो नाही पाहिजे. Number two, दुसरी गोष्ट, we may tell the world. जेणेकरून आपण जगाला सांगू. When you tell the world, जेव्हा आपण जगाला सांगतो the world will know about God. की जेणेकरून जगाला कळून येईल देवाबद्दल. How will world will know about God? Build an altar. जगाला कसं कळेल देवाबद्दल? आपण एक वेदी And बांधूया when you build an altar, आणि जेव्हा आपण तो वेदी बांधतो on that altar there will be introduced God. आणि त्या वेदीवरती आपण देवाची ओळख करून How देतो. can you build an altar? कसं आपण कसं तो वेदी बांधतो? You know, I remember मला that आठवतंय we used to be sitting in the garden. आम्ही त्या बागेमध्ये बसायचो And the garden indirect testimony we used to give आणि त्या बागेमध्ये आम्ही साक्ष द्यायचो for others to hear. जेणेकरून दुसरे आम्हाला ऐकू शकतील. So when others would hear, जेणेकरून दुसरे जेव्हा ऐकत असत so they would be introduced God जेणेकरून त्यांना देवाची ओळख होत होती through our testimony. आमच्या साक्षद्वारे. Our testimony is powerful witness. आपली जी साक्ष आहे हे खूप महत्वाचं तो साक्षीदार आहे Bible say by the word of testimony and the blood of the lamb they overcame. की जेणेकरून आपण त्या साक्षद्वारे आणि त्या कोकराच्या रक्ताद्वारे आपल्याला विजयवंत झालो Our आहोत. testimony is more important. आपली साक्ष खूप महत्वाची We आहे. are witness for Christ. आपण ख्रिस्तासाठी आपण एक साक्ष आहोत. Have you ever seen somebody witness for some event in the court आपण पाहतो की कोर्टामध्ये काही लोक त्या घटनेसाठी साक्ष देतात and there's lot of protection for them आणि त्यांच्यासाठी खूप असं संरक्षण दिलं जातं because they have proof कारण त्यांच्याकडे तो एक पुरावा असतो for the event that took place की जो घटना ती घडली आहे and that's why they protect. जेणेकरून त्याला संरक्षण म्हणून त्याला दिलं We जातं. have a proof that Jesus is alive आपल्याकडे पुरावा आहे की येशू ख्रिस्त जिवंत आहे and we are the witness आणि आपण ते साक्ष आहोत and angels protects us. आणि देवदूत आपलं God's संरक्षण power देतात. protects आणि us. देवाचं सामर्थ्य आपल्याला संरक्षण देतं. As we witness, जसं आपण साक्ष the देतो world can know जेणेकरून जगाला समजून येईल true and living God. की तो जिवंत आणि खरा That's परमेश्वर why it is very important म्हणून तिथं खूप महत्वाचं आहे to witness the world. की जगाला साक्ष देणं. When you tell the world will experience. जेव्हा आपण जगाला सांगतो जगाला तो अनुभव मिळू You शकतो. know, one day we were sitting in the garden. एके दिवशी आम्ही त्या बागेत बसलो In the होतो. garden, I was giving testimony, मी त्या बागेमध्ये माझी साक्ष देत and there were होतो some beggars were sitting there. आणि काही भिकारी लोक सुद्धा And I was रस्त्यावर बसले indirectly होते. telling them. आणि मी अप्रत्यक्षपणे त्यांच्याशी बोलत Then I होतो was telling the group
आणि मी त्या माझ्या त्या ग्रुपला सांगत होतो how I prayed की कसं मी प्रार्थना करत in होतो Jesus' name. येशूच्या नावाने, And God answered my prayer. आणि देवाने माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. How He gave me food. कसं मला त्याने अन्न How पुरवलं, He protected me. कसं मला त्याने संरक्षण दिलं. And I prayed. आणि मी प्रार्थना And केली indirectly I was looking at those beggars. आणि अप्रत्यक्षपणे मी त्या भिकाऱ्यांकडे पाहू And लागलो I was praying for them. आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत होतो. And next day when we came back to the garden to pray, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही पुन्हा त्या बागेत प्रार्थना करायला the आलो, two of the beggars came there. त्यातले दोघ जण माझ्याकडे आली And they said, आणि ते म्हणाले, man, what you were saying yesterday, तुम्ही जे काल काय बोलत होता it works. हे खरंच कार्य करतं. So all our group, we were sitting and praying, we looked at them. आता आमचा सगळा ग्रुप आम्ही तिथे बसलो होतो, आम्ही त्यांच्याकडे असं पाहिलं. They said, Jesus is alive. ते म्हणाले येशू ख्रिस्त जिवंत आहे, Jesus' name works. येशूचं नाव कार्य करतं. I said, how do you know that? मी विचारलं तुम्हाला कसं ते समजलं. He said, today we went ते म्हणाले आज मी गेलो, and we prayed. आम्ही प्रार्थना केली. We said, God, आम्ही म्हणालो देवा, that boy said, की तो जो मुलगा म्हणत होता, those days I was young boy. त्यावेळेस मी एक तरुण मुलगा असा He होतो. said, that boy said तो मुलगा म्हणत होता that he prayed and you gave him food. आणि त्यांनी प्रार्थना केली आणि तुम्ही त्याला अन्न पुरवलं In Jesus' name. येशूच्या नावाने. Today we are praying. आज आम्ही प्रार्थना In करतोय Jesus' name. येशूच्या नावाने. You give us also food. तू आज आम्हाला तुम्ही We will not beg. आम्ही भीक मागणार नाही. And they said and they prayed. आणि तिथं ते बसले आणि त्यांनी प्रार्थना केली. And this one said, आणि तो हा then म्हणाला, suddenly one car came. अचानक एक गाडी आली From the car, one lady came down आणि एका त्या कार मधनं एक स्त्री आली and she gave one bundle of food in her hand. आणि तिने आम्हाला एक अन्नाची एक पिशवी दिली And she said, this is for you. आणि ती म्हणाली हे तुमच्यासाठी. And she went from there. आणि ती तिथून निघून गेली. And she said, we believe आणि आम्ही विश्वास ठेवला that we prayed in Jesus' name. की आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने जेव्हा प्रार्थना केली, Because I builded that altar. कारण मी तिथे ती वेदी बांधली On होती that altar of testimony, I introduced them. की त्या वेदी त्या साक्ष्याच्या वेदीद्वारे मी त्या देवाची ओळख त्यांना And करून when you दिली. introduced them, they would listen. आणि जेणेकरून मी तेव्हा ओळख करून दिली तेव्हा ते ऐकत होते. You know, one of my friend तुम्हाला माहिती का, माझा एक मित्र used to be with us. किंवा आमच्या बरोबर असायचा, Strong personality and character. की एकदम उत्तम चारित्र्य असं, But he wouldn't listen पण तो ऐकत नव्हता for anybody. कुणाचाही. So we were sitting in the restaurant. आम्ही एका रेस्टॉरंट मध्ये बसलो And I होतो. was telling somebody, मी कुणाला तरी सांगत the होतो high pray and Jesus answer. की कसं तुम्ही प्रार्थना करताना येशू तुम्हाला उत्तर देतो. He was sitting there तो तिथे बसला होता and he was listening. आणि तो ऐकत होता ते. And I was praying. आणि मी प्रार्थना करत And होतो I was saying आणि मी म्हणत how I होतो prayed की कसं मी प्रार्थना केली and how God spoke to me. आणि कसं देव माझ्याशी And बोलला how from Bible God spoke to me. आणि कसं पवित्र शास्त्राद्वारे देव माझ्याशी बोलला. And I said to them आणि मी त्यांच्याशी बोललो and we went from there. आणि आम्ही तिथनं निघून गेलो. And after 2 days, आणि 2 दिवसानंतर that person mother called me की त्या व्यक्तीच्या आईने मला फोन केला and she said, आणि ती म्हणाली, you will never believe my son. तुम्ही कधीच विश्वास ठेवणार नाही माझ्या I मुलावर. said, what happened? मी म्हणालो काय झालं. He said, my son closes the curtain माझा मुलगा ते पडदा बंद करतो and behind the curtain he opens the Bible and he's reading. आणि त्या पडद्याच्या मागे तो पवित्र शास्त्र उघडतो आणि तो ते वाचत असतो. I don't know who says and what they say. आणि मला माहित नाही कोण म्हणाला आणि काय ते म्हणालं. You know, my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, hundreds of testimony I say, 100चे साक्ष अशा मी त्यांना दिल्या being a witness की कसं ते साक्ष असणं that people understand God. जेणेकरून लोकांना देवाची ओळख होईल. Make the altar की आज ती वेदी तयार करा and introduce people. आणि लोकांना देवाची ओळख करून द्या. It's easy. हे खूप सोपं आहे. People are suffering. लोक त्रासात People are जात आहेत. hurting. लोकांना People are searching for God. लोक देवाला शोधत आहेत. People are going into the different problems. प्रत्येक समस्या वेगवेगळ्या समस्यातनं लोक जात आहेत. We don't have to go and make some great preaching to them. आपल्याला जाऊन कुठलाही मोठा असा संदेश द्यायची गरज नाही. Just give testimony फक्त तुमची साक्ष द्या and let them experience God. आणि मग त्यांना देवाचा अनुभव घेऊ द्या. Once they experience God, एकदा जर का त्यांनी देवाचा अनुभव घेतला, they also will be introduced to God. त्यांना पण देवाची ओळख केली Their जाईल. life will be changed. त्यांचं जीवन बदलेल. Their future will be changed. त्यांचं ते भवितव्य Their बदलेल. children will be changed. त्यांची लेकरं बदलतील. It's you and I to be witness. आज तुम्ही आणि मी ते साक्ष होणं गरजेचं It आहे. is very important हे खूप महत्वाचं आहे to build an altar. की ती वेदी बांधणं. Number 3, तिसरी गोष्ट, the altar to be builded, की जी वेदी आपण बांधणार आहोत, God says, देव म्हणतो tell your children and children तुमच्या लेकरा आणि लेकरांना सांगा what I have done. मी जे काय केलं आहे Let ते. this stone, की हा जो दगड आहे, when your children will ask, जेव्हा तुमचे लोक विचारतील what manner of this, की हे काय आहे, tell them त्यांना सांगा how you were slave, की कसं तुम्ही how God brought you. की कसं तुम्ही गुलाम होतात, देवाने तुम्हाला तिथून आणलं. Introduce them to God. तुम्ही त्या देवाचा परिचय त्यांना करून Tell द्या them of the purpose of God. की देवाचा जो हेतू आहे त्याबद्दल तुम्ही त्यांना सांगा Why God has brought us to promised land. की का देवाने आपल्याला त्या वचनदत्त भूमीमध्ये आणलं आहे. And
give them the legacy आणि आज त्यांना तो वारसा द्या, so they can continue in it. जेणेकरून ते सतत चालू राहतील It's more त्याच्यामध्ये. important. हे खूप महत्वाचं आहे. You know, I always tell my children, मी कायम माझ्या मुलांना सांगतो, I would take my children मी माझ्या मुलांना घेऊन जातो. when they were small, जेव्हा ते लहान होते I would sit with them, मी त्यांच्याबरोबर बसायचो. I would always tell them मी कायम त्यांना सांगायचो how your daddy was, की कसे तुझे पिता होते, what he went through, ते कशाद्वारे गेले, how he suffered, कसे त्यांना त्रास झाला, how Jesus helped me, जसं कसं येशू ख्रिस्ताने त्यांना how मदत Jesus केली, revealed to me, कसं येशू ख्रिस्त मला प्रगट झाला, how Jesus led me. कसं येशू ख्रिस्ताने मला And चालवलं, I put that legacy into them. आणि मी त्यांचा तो वारसा त्यांच्यामध्ये टाकतो. And I introduced to them Jesus with that altar. आणि मी त्या वेदीद्वारे त्यांच्यामध्ये येशू ख्रिस्ताची ओळख करून And देतो. today my children knows. आणि आज माझ्या लेकरं ओळखतात. Tomorrow we may not be there, but our children know that altar. उद्या आम्ही कदाचित नाही राहू, पण आज त्या मुलांना तो वेदी माहित आहे. They will always go to that altar, that God of the altar. कायम ते त्या वेदीपाशी जातील, कारण तो देव आहे त्या वेदीचा. It is most important. हे खूप महत्वाचं आहे. I took all my family members मी माझ्या संपूर्ण कुटुंबातल्या लोकांना घेऊन and I आलो became witness for them. आणि मी त्यांच्यासाठी साक्ष असं I झालो. began to tell them. मी त्यांना सांगू लागलो, I began to tell them about God. मी त्यांना देवाबद्दल सांगू लागलो And I built the altar. आणि मी तिथे वेदी बांधली. Let me tell you one thing. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू How द्या, to build the altar? कसं वेदी बांधायची. You are the altar. तुम्ही ती वेदी आहात. Again I tell you, you are the altar पुन्हा today एकदा for मी तुम्हाला Jesus. सांगतो की तुम्ही वेदी आहात येशू ख्रिस्तासाठी. Your life shows God. तुमचं जीवन देवाला Your life दर्शवतं. shows God is Jehovah Jireh. तुमचं जीवन दर्शवतं की देव यहोवा इरे आहे म्हणून. Build that altar. तो वेदी बांधा. Our lives are there. आपलं जीवन Our आहे. children are watching at us. आपली Our लेकरं family is watching at us. आपली परिवार आपल्याकडे पाहत आहे. It is more important हे खूप महत्वाचं आहे. to build an altar, ती वेदी बांधणं, to keep the testimony. की ती साक्ष राखणं. And today by the grace of God, आणि आज देवाच्या कृपेने all more than 40 people of my family have come to the Lord. की 40 पेक्षा अधिक लोक माझ्या परिवारातली देवामध्ये आली आहेत. Because that altar that was introduced God. कारण त्या वेदीमुळे जिथं देवाची ओळख करून देण्यात आली. So it is more important की हे ते खूप महत्वाचं आहे to build an altar, की ती वेदी बांधणं, to remember, की ते आठवण लक्षात not ठेवणं, to forget. तुम्ही विसर नाही पडणं. When you go through problem, की जेव्हा तुम्ही त्या समस्यातनं जाता, remember how God has delivered you. आठवण करा की देवाने तुम्हाला कशी सुटका दिली. When people are going through problem, जेव्हा लोक त्या त्रासातनं जात आहेत, remind them of that altar, how God has brought you. त्यांना आठवण करून द्या त्या वेदीची की देवाने तुम्हाला कसं त्यातनं बाहेर आणलं आहे. Your children are going to be in the world. तुमची मुलं त्या जगामध्ये असतील, Remind them त्यांना आठवण करून द्या how God has brought you की कसं देवाने तुम्हाला आणलं आहे and how God has sustained you. आणि देवाने तुम्हाला कसं राखून ठेवलं आहे. Sooner or later, tomorrow they will experience आज ना उद्या निश्चितच ते अनुभव घेतील and they will say, thank God आणि ते म्हणतील धन्यवाद देवा for my parents, for that altar they built it up in की us. माझ्या माता पित्यांसाठी की ज्यांनी ती वेदी बांधली होती तिथे. Hallelujah. Hallelujah. Let me tell you, my friend, मला तुम्हाला सांगू द्या मित्रांनो, that stone was good for nothing. की तो धोंडा काही उपयोगाचा It was नव्हता. not some extraordinary looking stones, that 12 stones they were brought out of Jordan. तो असा काही वेगळा दिसणार असा धोंडा नव्हता, जे 12 धोंडे त्या यार्दनातनं बाहेर आणले होते ते And made the altar over there. आणि तिथं ती वेदी बनवण्यात Those आले. stones were not extraordinary. ते असे काय सर्व असाधारण असे नव्हते The stones were not to be kept to see how they shine. की ते दगड तिथं ठेवण्यात नव्हते आले धोंडे, की ते कसे चमकावे म्हणून. That stones were not kept, that they were Italian marble. की त्यांना ते तिथं इटालियन मार्बल म्हणून तिथं ठेवण्यात Or नव्हते the आले. stones were not such a stones that inside there are diamonds. की ते धोंडे होते त्याच्यामध्ये कुठलेही असे डायमंड असे नव्हते त्याच्यामध्ये. Those stones, duty was to reflect what had happened here. त्या धोंड्याचं काम एवढंच होतं की त्यांनी दर्शवावं की इथे काय घडलं आहे. Can I say something to मी you? तुम्हाला काही सांगू का, We have nothing to show to the world. आपल्याकडे जगाला दाखवण्यासारखं काहीच नाही. I know one thing. मला एक गोष्ट As माहिती long आहे. as people come to us, जोपर्यंत लोक आपल्याकडे येत आहेत, they are introduced to God ते त्यांना देवाची ओळख करून and they देण्यात come close to God. येते. ते देवाच्या अधिक जवळ येतात. Whoever has come and joined us, कुणी आमच्याकडे आलं आणि आम्हाला भेटलं आहे not silver and gold, की सोनं आणि रुपये नाही, but introduce God. पण आम्ही देवाची ओळख करून That's the दिली. best thing ever we can put into it. एक उत्तम गोष्ट आम्ही त्याच्यामध्ये देऊ शकतो. Our wives आमचे पती पत्नी introduce God. त्यांना देवाची ओळख Our करून देऊ. children आमची लेकरं has been introduced to God. त्यांना देवाची ओळख करून देण्यात आली. Our generation आमची पिढी will be introduced to God. त्यांना देवाची ओळख करून देण्यात येईल. Give God.
देवाचं We are here for that only. आपण फक्त इथे त्याच्यासाठीच आहोत. We cannot be compare ourselves with the world. आपण जगाबरोबर आपलं तुलना करत नाही We are not here to compare with the Italian marbles. की आपण त्या इटर्नल बरोबर आपली स्वतःची We तुलना are not करत here to नाही. compare what diamonds shine out of us. We are here to show that I am here for witness for Jesus Christ who died and rose again from the dead, and that great event took place, and I am the witness for that event. की आम्ही इथं आहोत की आम्ही ती जो घटना घडली की येशू ख्रिस्त मेला आणि पुनरुत्थित झाला, आपण त्या घटनेसाठी इथं आहोत. Know your place. तुमची जागा तुम्ही जाणून घ्या, Know your identity. तुमची ओळख तुम्ही जाणून घ्या. That is what God wants us to stand for. तीच गोष्ट देवाला पाहिजे आपण ज्यासाठी उभं राहू. Hey, I know one thing. एक गोष्ट मला माहिती आहे In this world, की या जगामध्ये whoever came close to me की कुणी माझ्या जवळ आलं, after accepting Christ, येशू ख्रिस्ताला they स्वीकारल्यानंतर received Christ and went from us. त्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलं And that's the best thing ever you can give to world. आणि ती एक उत्तम गोष्ट होती जी आपण जगाला देऊ You know, शकतो. there was a song तुम्हाला माहिती आहे, एक गीत होतं that I wish you the sunshine, I wish you the silver, I wish you gold and diamond, but more than that, I wish you Jesus. मी तुझ्यासाठी इच्छा करतो की तुला सोनं मिळावं, तुला चांदी मिळावं, पण त्याच्यापेक्षा जास्त माझी इच्छा आहे की मी तुम्हाला येशू ख्रिस्त I देऊ. should love this song. मला हे गीत खूप आवडायचं. If you have given Jesus to somebody, you have given them the life and life abundant and eternal. जर तुम्ही कुणाला येशू ख्रिस्त दिला असेल तर तुम्ही विपुल आणि सार्वकालिक जीवन त्यांना दिलं आहे. You may not be there, but lifelong, the generation will be blessed. तुम्ही तिथं नसाल पण जीवनभर त्यांचं पिढ्याने पिढ्या आशीर्वादित केले जातील. And Satan wants to attack this altar. आणि सैतानाला या वेदीवरती हल्ला करायचा He आहे does not want this altar. आणि त्याला ती ही वेदी नकोय. You know, today people have forgotten the altar. आज तुम्हाला माहिती का, आज जी लोक आहेत त्यांना त्या वेदीचा विसर पडला It's आहे. dangerous to forget the altar. हे खूप धोकादायक आहे की ती वेदी विसरण्यासाठी. It's dangerous to forget from where God has brought हे us. खूप धोकादायक आहे की आपण हे विसरून जाणे की देवाने आपल्याला कुठून आणलं It's आहे. dangerous to forget how God has delivered us. हे खूप धोकादायक आहे विसरून जाणं की देवाने आपल्याला कशी सुटका दिली आहे. It's dangerous हे खूप धोकादायक to आहे forget the purpose that God has brought की us. काय तो हेतू ज्याने देवाने आपल्याला इथे आणला आहे. Now I took this chapter of Jacob, आता आम्ही हा अध्याय घेतला याकोबाचा 35th chapter. 35वा अध्याय, Something interesting I want to share with की you. असे काही रोचक गोष्टी मला तुम्हाला सांगायचं Now आहे. Jacob, after ran from his father आता याकोब जेव्हा त्याच्या पित्यापासून पळून गेला and he was going to his uncle's house, आणि जेव्हा तो त्याच्या काकाच्या घरी जात होता on the way he took a stone and he slept. आणि तो एके ठिकाणी रस्त्यात त्यांनी एक तो धोंडा घेतला आणि तो तिथे झोपी गेला. Now can I say something to you? आता मला तुम्हाला सांगू द्या, Jacob had deceiving nature from the childhood. याकोबाला फसवण्याची ती वृत्ती होती In लहानपणापासून. fact, when he was born holding the feet of his brother. जेव्हा तो जन्मला तेव्हा तो त्याच्या भावाचा पाय धरून जन्मला He होता. wanted to come first, त्याला पहिले यायचं होतं. pulling his brother. त्याच्या भावाला तो ओढत होता. Hey, pay the price and come first. Don't pull somebody down. तुम्ही किंमत द्या आणि पहिले कुणालाही तुम्ही ओढू नका. You know, that victory is not victory that you pull somebody down and you come up. तो विजय नाही आहे की जेव्हा तुम्ही एखाद्याला ओढून वरती येता. Make your own place. तुमची स्वतःची जागा निर्माण But करा. Jacob had that from the childhood. याकोबाला ते लहानपणापासूनच होतं. He deceived his brother. त्यांनी त्याच्या भावाला फसवलं, He deceived his father. त्यांनी त्याच्या पित्याला फसवलं, He deceived again his brother. तिने पुन्हा एकदा त्याच्या भावाला फसवलं, He deceived his uncle. त्यांनी त्याच्या काकाला He फसवलं. went on deceiving everybody. तो सर्वांना फसवत गेला. How many of us are there आपण आपल्यातले किती जण आहेत from the childhood? लहानपणापासून That deceit nature. की तो फसवण्याची ती वृत्ती We have deceived our father and mother आपण आपल्या आई वडिलांना फसवलं आहे and we came out of it. आणि आपण त्यातनं बाहेर आलो आहोत. How many of you remember that you deceived your mother and father? तुमच्यातले किती लोकांना ते आठवते की आपण आपल्या आई वडिलांना फसवलं आहोत कधी. Told them they are going to school but never went to school. आपण त्यांना सांगितलं की आपण शाळेत चाललो पण कधी शाळेत गेलो नाही. Sitting in the garden, त्या बागेत बसलो went to the movie. किंवा पिक्चरला गेलो. We told principal, we told teacher lie. आपण आपल्या प्राध्यापकांना सांगितलं, आपण आपल्या शिक्षकांना सांगितलं, And we खोटं are बोललो sitting in the movie. आणि आपण त्या पिक्चर मध्ये बसलोय. Remember those days आठवा ते दिवस that we enjoyed deceiving people. की आपल्याला आनंद वाटत होता लोकांना फसवण्याबद्दल. We had a girlfriend and boyfriend. आपल्याला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते. We deceived our parents. आपण आपल्या आई वडिलांना फसवलं. You know, nice topi we put our parents. आपण आपल्या आई वडिलांना फसवलं. No. We deceived them. आपण त्यांना फसवलं. Then we deceive our brothers, sisters. मग आपण आपल्या भाऊ आणि बहिणीला फसवलं. And we are so happy nobody knows. आणि आज आपण आनंदी होतो, कुणाला माहित नाही. Nobody knows कुणाला माहित नव्हतं how I deceive and I got through. की कसं मी त्यांना फसवलं आणि त्यातनं बाहेर पडलो. We grew, आपण मोठे झालो then we deceive our friend. आणि मग आपण आपल्या मित्रांना You फसवलं. know, we hid our lafdas from our friends. आपण आपले सगळे कारस्थान आपल्या मित्रांपासून लपवले. Huh? They did not know.
त्यांना माहित नाही We put up such a wonderful, we escaped from there. की आपण त्या गोष्टीतनं बाहेर पडलो, We got married. आपलं लग्न झालं, We deceived husband and wife many times. आपण कित्येक वेळा पती आणि पत्नीला फसवलं, And with nature आणि आपला तो स्वभाव has built up confidence की आपल्या त्या धैर्याने आपल्याला that we will not get caught. की आपण कधी पकडले जाणार नाही, And now, then we deceive our children. आणि आता आपण आपल्या मुलांना फसवत आहोत, We become old also. आणि आपण म्हातारे जरी झालो And we are so happy. की आपण आनंदी, And we call ourselves wise. आणि आपण आपल्याला स्वतःला हुशार And समजतो, we quote the scripture. आणि आपण तो जो शास्त्रलेख म्हणतो White hair is a wisdom. की जे पांढरे केस आहेत हे ज्ञानाचे दर्शवतात, And we are so happy. आणि आपण किती आनंदी आहोत. But let me tell you, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या somehow, someplace, some corner you will get caught. की कुठल्या तरी कुठल्या ना कुठल्या ठिकाणी तुम्ही पकडले जाल, The situation will arise such a way. अशी परिस्थिती उद्भवेल, You will lose everything. तुम्ही सगळं गमवून बसाल. Don't be overconfident, nothing has happened. तुम्ही असं समजू नका की कधीच काही होणार नाही. You know, one day what happened? तुम्हाला माहितीये की एके दिवशी काय झालं, This woman took all the wheats, ही जी स्त्री सगळं गहू घेऊन गेली, 5 kg wheat. 5 किलो गहू, She gave it to that man to ground. की त्यांनी त्या मनुष्याला दिलं दळण्यासाठी, And that man, आणि त्या मनुष्याने you know, he put inside. त्यांनी त्याच्यामध्ये टाकलं, And all the wheats became the flour आणि ते सगळ्याच्या गव्हाचं होतं ते पीठ झालं, and everything. आणि प्रत्येक गोष्ट, But this one corn of wheat, आणि एक जो असा गव्हाचा खडा होता he was so clever. की तो इतका हुशार होता In that grinding, त्या गिरणीमध्ये, it was escaping की तो त्याच्यातनं निस्तट होता, to be crushed, की जेणेकरून तो to be broken. की तो तुटला नाही जाऊ, He didn't want it. त्याला ते नाही पाहिजे होतं. And when all the flour got into that dabba, आणि त्या डब्यामध्ये जेव्हा सगळं पीठ एकत्र करण्यात आलं, in that there was one grain of the wheat. आणि त्याच्यामध्ये तो एक जो गव्हाचा खडा होता तो तसाच होता. He was so happy, तो किती आनंदी होता, like some of us. की आपल्यामध्ये एक जसे So असतात, happy, nobody knows. कुणालाच कळलं नाही All are right, but I'm only one who is the wisest. की हे सगळं बरोबर आहे, पण मीच एकटा हुशार आहे, Nobody can see. कुणी बघू शकत नाही. And then आणि मग they were making chapatis. जेव्हा ते चपाती करत होते, So when they were making chapatis, जेव्हा ते पोळ्या लाटत होते, so they took all this flour जेव्हा त्याने सगळा तो जो काय पीठ होतं ते घेतलं, and they make chapati ते पोळ्या लाटत होते, and making chapati. आणि पोळ्या करत असताना Still this grain आता हा जो गव्हाचा एक जो दाणा होता, somehow escaped inside त्यातनं तो निसटून आतमध्ये गेला, and it was in the chapati. आणि तो त्या चपातीमध्ये होता, And he was so happy आणि तो किती आनंदी होता that nobody knows. की कुणालाही माहित नाही. And when आणि the मग chapati, the owner was eating, and while owner was eating chapati, suddenly that grain came in the owner's tooth. And- And when it came under his tooth, owner just with the tongue picked it up and he threw it out on the street. आणि जेव्हा तो मालक ती चपाती खात होता, अचानक तो खडा त्या मालकाच्या तोंडात आला, आणि तो मालकाने ते तोंडातनं तो खडा फेकून दिला. Remember that one thing. आठवण लक्षात ठेवा एक गोष्ट, Just because we escape from 10 things doesn't mean 11 also is going to be same. 10 गोष्टीतनं आपण बाहेर पडलो ह्याचा अर्थ असा नाही की 11व्या गोष्टीतनं सुद्धा आपण बाहेर पडू. It is not honesty, it's a salvation. एक प्रामाणिकपणा नाही, पण एक ते तारण आहे. God has come for us to be saved. देव आलेला आहे कारण आपल्याला तारण प्राप्त व्हावं म्हणून. Hallelujah. Hallelujah. Now here, आता इथे after many years, पुष्कळशा वर्षानंतर now the Jacob past is coming before him. याकोबाचा जो भूतकाळ आहे आता तो त्याच्या समोर येत आहे. Now it is becoming worse. आता हे अजून His brother is coming to kill him. आता त्याचा जो बंधू आहे तो त्याला मारायला His येत आहे. both the wife, his both the children, his all the children, everything he is giving up because he is losing everything. त्याच्या पत्नी आणि लेकरांना तो गमवून बसतो कारण तर सगळ्या गोष्टी गमवत But आहे. still God saves him. पण तरी पण देव त्याला वाचवतो. God, grace is upon him. देवाची जी कृपा आहे ती त्याच्यावरती होती. Bible says God saved him. God made peace between Jacob and his brother. पवित्र शास्त्र म्हणतो देवाने त्याला वाचवलं. There was reconciliation. देवाने त्या दोघांचं समेट केलं. There was joy. तिथं आनंद होता, There was satisfaction. की तिथं परिपूर्ण, There was happiness. की तिथं आनंद उत्सव And होता. after all, everything got over. आणि ह्या सगळ्या गोष्टी संपल्यानंतर Now Jacob has prospered. आता जेव्हा याकोब समृद्ध झाला, Now he's gone to this place called Shechem. आता तो अशा ठिकाणी गेला त्याचं नाव होतं सिक्कीम. And what he has done, आता त्यांनी काय केलं, he has purchased the land. त्यांनी ती एक जागा विकत घेतली होती. He gave 100 pieces and he bought some land. त्यांनी 100 कसीट घेऊन त्यांनी ती जागा विकत घेतली. He is rich now. आता तो समृद्ध झाला He आहे. has money now. आता त्याच्याकडे पैसे आले Now आहेत. he wants to buy land to settle. आता त्याला जमीन विकत घ्यायची आहे.
And now he is saying, आता तो पाहत आहे which land can I get? कुठली जमीन मी घेऊ शकतो. He forgot the altar, and he forgot the altar that he had promised to God. त्याला विसर पडला त्या वेदीचा ज्यांनी देवाला त्यांनी जेव्हा वचन दिलं होतं, Where God had visited him. की जिथं देवाने त्याची भेट घेतली Where होती, he saw the heaven open and saw the ladder and the angel of the Lord ascending and descending. जिथं त्याने स्वर्ग उघडलेला पाहिला आणि देवदूत खालून वर जात होते आणि वरून येत होते, तेव्हा त्याने पाहिलं. Hey, God did not give you all the blessing and all the miracle and all the visions and dream to go and settle in some place which is not godly. देवाने तुम्हाला दृष्टांत दिला नाही किंवा देवाने तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिल्या नाहीत जेणेकरून तुम्ही अशा ठिकाणी जाऊन तिथे स्थापन व्हाल. Where to buy the house? कुठे घ्यायचं घर, Where to buy the land? कुठे ती जागा विकत घ्यायची. And Bible says आणि शास्त्र म्हणतं Jacob went याकोब गेला in Shechem, आणि शेकेम मध्ये, not in Bethel, तो शेकेम मध्ये गेला पण बेथेल मध्ये नाही, and he bought the land. आणि तिथं त्याने ती जमीन विकत घेतली So smoothly I bought. आणि खूप एकदम सोप्या रीती मी विकत घेतली. Wow, what a God's will. की काय ती देवाची इच्छा. If God's will was not there, he wouldn't have given money. जर देवाची इच्छा नसती तर त्यांनी मला पैसेच दिले नसते. What a way. की काय ती, He bought the land. की त्याने ती जागा He विकत built घेतली, up the house. की तिथं त्याने ते घर बांधलं And he lived with those people आणि तो अशा लोकांबरोबर राहिला where the worldly people. की त्या जगिक लोकांबरोबर. Now he is enjoying the worldly people. आता तो आनंद उत्सव करत होता जगिक His लोकांबरोबर. daughter is connected to king's son. की आता त्याची जी मुलगी होती ते राजाच्या मुलाबरोबर जोडली गेली So होती. can you imagine what position he was staying की there? तुम्हाला कळलं की आज काय ती जागा त्याला मिळाली होती, What position he was staying की there? काय त्या परिस्थितीत किंवा काय त्या जागेत तो तिथे राहत होता. That all the cream of the society. Now he's happy with them. आता त्या गोष्टी त्यांच्या बरोबर तो आनंदी होता. Now he doesn't want that Bethel. आता त्याला ते बेथेल He नव्हतं, doesn't want that dream. आता त्याला ते स्वप्न नको होतं, He doesn't want that promises. आता त्याला ते सगळे वचन नको होते, He doesn't want that house of God. की त्याला ते देवाचं घर आता नको He होतं, doesn't want that door. की आता ते द्वार त्याला नको Now होतं. he's forgotten all these things. आता या सगळ्या गोष्टीचा त्याला विसर He पडला होता. doesn't want praise the Lord. आता त्याला परमेश्वर स्तुती असणं नको होतं, He doesn't want praise the Lord and hallelujah. त्याला हालेलुया आणि परमेश्वर स्तुती हो असं नको Now होतं. he wants to join the world. आता त्याला जगाशी समेट करायचं All होतं, worldly people. त्या जगिक As the लोकांबरोबर. last time I said. जसं मागच्या वेळेस मी म्हणालो, Now praise the Lord he doesn't like. He likes to say hello. आता परमेश्वर स्तुती कर असं म्हणणं त्याला आवडत नाही. आता तो म्हणतो हॅलो, Hi. हाय, Not hallelujah. Hi. पण हालेलुया न म्हणत तो हाय म्हणू लागला. Because this we don't say believer. कारण आपण हे विश्वासणारे हे म्हणत नाही. Change. We बदल. enjoy the world. आपण जगाला आनंद, We enjoy the Sodom and Gomorrah. आपण सोदोम आणि गोमरामध्ये आनंद करू We लागतो, enjoy. आपण आनंद करतो. Now we forgot that altar. आता आपल्याला त्या वेदीचा विसर पडला We आहे. forgot that altar where we got married and husband and wife came together. आपण त्या वेदीचा विसर पडला आहे की जिथं पती पत्नी एकत्र झाले आणि त्यांचं लग्न झालं. We forgot that altar where we promised to God for our children. की आपण त्या वेदीला आपला विसर पडलाय की आपण देवाला तिथं वचन दिलं आणि आपण ते लेकर मिळाली. We forgot that altar where we were baptized and we promised to God. आणि आपल्याला त्या वेदीचा विसर पडला की जिथं आपला बाप्तिस्मा झाला आणि आपण तिथं देवाला स्वीकारलं. Now Jacob was staying. याकोब राहत होता, He was happy. तो आनंदी होता. Number 2. दुसरी गोष्ट, You know, he never built up the altar. He never built up the altar. He never went there where God had visited him. He built up the altar and he allowed God to be there where his desire and his lust was taking him. की त्याने अशा ठिकाणी वेदी बांधली नाही की जिथं देवाने त्याला भेट घेतली होती, पण त्यांनी अशा ठिकाणी ते वेदी बांधली की जिथं त्याची वासना ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या होत्या. Many people don't want to go to that place where God wants them. They want to go where their feelings and their thoughts take them. पुष्कळशा लोकांना त्या ठिकाणी जायचं नाही जिथं देवाला इच्छा आहे, पण त्यांना अशा ठिकाणी जायचं आहे जिथं त्यांना स्वतःला जावंसं वाटतं तिथे. And they say this is God's will. आणि ते म्हणतात की ही देवाची इच्छा आहे. This is I remember God. हे मी आठवण ठेवतो, लक्षात ठेवतो देवाला. My God is only to me. देवच फक्त माझ्यासाठी God आहे, is everything to me. देव सर्वस्व आहे But माझ्यासाठी. you are not in right place. पण तुम्ही ते योग्य ठिकाणी नाही Jacob आहात. was not in right place. याकोब ते योग्य ठिकाणी नव्हता. He was taking the name of God where there was no will of God. तो अशा ठिकाणी देवाचं नाव घेत होता जिथं देवाची इच्छा नव्हती. And he built up the altar and he comforted himself and his family saying, no, I am right.
आणि त्यांनी तिथे ती वेदी बांधली आणि स्वतःला तो संतोष होता आणि ते जे Now परिवार everything होता they got, they don't need. आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी बांधली आता त्याला ते गरज नव्हती There's no fear now. आता त्याला ती भीती नव्हती Nothing is there now. काही तिथे नव्हतं Now the God, name of God is there, आता देवाचं नाव तिथे होतं but they are far from the altar. पण ते वेदीपासून लांब होते And there, आणि तिथे the attack came over there. तिथे त्यांच्यावरती तो हल्ला झाला And when attack came, आणि जेव्हा हल्ला झाला his daughter was raped. त्याच्या मुलीवरती बलात्कार करण्यात You आला know something? तुम्हाला माहिती का काही गोष्ट So sad testimony that the chosen one of God, की हे खूप दुःखद अशी ती साक्ष आहे की देवाचा निवडलेला व्यक्ती after God say, I am a God of Abraham, Isaac and Jacob. की मी जो देव आहे जो अब्रामाचा याकोबाचा आणि इसाकचा God say, I am not ashamed of myself, calling myself the God of Jacob. की देव म्हणतो की मला लाज वाटत नाही की मी याकोबाचा देव म्हणून घेण्यात And such a anointed man, आणि असा एक अभिषिक्त माणूस his daughter was raped. त्याच्या मुलीवरती बलात्कार करण्यात आला Can you imagine today? तुम्ही 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 कल्पना करू शकता का आज? In paper name comes that the anointed man, chosen man, his daughter is raped की त्या पेपरमध्ये जर बातमी आली की अभिषिक्त माणसाच्या मुलीवरती बलात्कार करण्यात आला and his sons became murderer. आणि त्याचे जे मुलं होती ती खुनी झाले They murdered whole city त्यांनी संपूर्ण नगरामध्ये खून केले and not one, two whole city came against them. आणि एक दोन नाही असं संपूर्ण जे शहर त्यांच्या विरोधात आलं And now no way that they can get saved. आणि आता कुठलीही जागा नाही जिथे त्यांचं तारण होईल Nobody can help them. कुणी त्यांना मदत करू शकत नव्हतं Nobody can deliver them. कुणी त्यांना सुटका देऊ शकत They came नव्हतं to such a place ते अशा ठिकाणी आले where they had to turn, की जिथं त्यांना मागे वळावं लागलं not to that which they built up, that Bethel where God had told them to build. त्यांना मागं वळण्यात आलं जे त्यांनी बांधलेलं नाही पण अशा बेथेलकडे जे देवाने बांधलं होतं Many of us have gone away from God पुष्कळशी लोक आपल्यातली देवापासून लांब गेली आहेत and did our work. आणि आपले काम केले And we are आहे taking God's name. आणि आपण देवाचं नाव घेत But आहोत God sooner or later will make us turn. पण देव आज ना उद्या आपल्याला मागे वळवा लावेल And then he cried to God. आणि मग त्याने देवासमोर रडला He said, God, what can I तो do? म्हणला देवा मी आता काय करू Then God said to him, मग देव त्याला म्हणाला rise उठ and go to Bethel. आणि बेथेल येथे जा But God, I'm in Bethel only. पण तो म्हणला मी देवा मी अजून त्या बेथेलमध्येच आहे He didn't say that. तो ते नाही म्हणाला He could have said to pastor. तो त्या पालकाला म्हणू शकला असता He could have said to servant of God. तो त्या देवाच्या Oh, सेवकाला I'm म्हणू in शकला असता God. मी देवामध्ये God is आहे with me. देव माझ्या बरोबर God आहे has blessed me. आता त्याने मला आशीर्वाद I'm in दिला good आहे place. मी आता चांगल्या ठिकाणी आहे But he's not telling God पण तो देवाला म्हणत नाहीये because he knew कारण त्याला माहित होतं this Bethel is not the house of God. This is my house. But that Bethel, which is the house of God, की हे जे बेथेल आहे हे देवाचं घर नसून हे माझं घर आहे पण ते जे घर होत ती जी वेदी होती ते देवाचं घर होतं God never visited me on this place. God visited me on that place. देवाने मला कधी या ठिकाणी माझी भेट घेतली नाही पण देवाने माझी त्या ठिकाणी भेट घेतली होती And he turned back. आणि तो मागे फिरला He remembered the altar. त्यांनी त्या वेदीला त्यांनी ते God reminded him on the altar. देवाने त्याच्या त्या वेदीबद्दल त्याला आठवण करून And when दिली he came back to the altar, आणि जेव्हा तो त्या वेदीपाशी परत आला he was blessed. तो आशीर्वादित झाला Children were blessed. त्याची मुलांना आशीर्वाद His मिळाला nature was changed. त्याचा जो स्वभाव होता तो Now बदलला deceiving nature is changed. तो फसवणारा स्वभाव बदलला Now he is blessed. आता तो आशीर्वादित झाला My friend, let me tell you, माझ्या मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू I द्या care for your soul. मी तुमच्या जीवाची काळजी करतो Don't forget the altar. तुम्ही विसर पडून देऊ नका त्या वेदीचा Let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू tomorrow द्या nobody is going to be hurt but you उद्या कुणी दुखावले जाणार नाही फक्त तुम्हीच दुखावले जाल if you do not listen. जर तुम्ही ऐकलं नाही तर Turn back. Remember that altar. मागे वळा आणि त्या वेदीची आठवण करा Not that altar which you built, that altar that God had built. ती वेदी जी तुम्ही बांधली ती नाही पण अशी वेदी जी देवाने बांधली आहे Not that altar of your sacrifice, that altar of God's visitation. की तुमच्या अर्पणाची ती वेदी नाही पण देवाच्या भेटीची ती वेदी आहे That is the most important. ती खूप महत्वाची आहे Turn back. मागे वळा Remember that. आठवण करा Don't forget. विसरू नका Many people पुष्कळशी लोक forgot all the miracles. विसरून गेले सगळे चमत्कार They forgot how God delivered them. ते विसरले की सगळं देवाने त्यांना कशी सुटका दिली They forgot everything. ते सगळ्या गोष्टी विसरल्या My friend, माझ्या मित्रांनो don't forget. विसरू नका God said, remember देव म्हणतो लक्षात ठेव how God delivered you. कसं देवाने तुम्हाला सुटका केली Remember how God brought you. आठवण कर की देवाने तुला कसं And आणलं remember how God has blessed you. आठवण कर की देवाने तुला कसं आशीर्वादित केलं That आहे you may be in right
part with God. की देव योग्य रीतीने तू देवाबरोबर आहे. Today, come out of your thoughts, आज तुमच्या विचारातनं बाहेर या, come out of your Bethel, तुमच्या बेथेलमधनं तुम्ही बाहेर या and go to Al Bethel that God has made. आणि अल बेथेल येथे जा जे देवाने बांधला I आहे. have seen, my friend, मी पाहिलं आहे मित्रांनो terrible things खूप भयंकर गोष्टी in a man of God life. की देवाच्या सेवकाच्या जीवनात, You know, like David. जसं दावीद David was the chosen one of God. दावीदाला देवापासून निवडलेला असा होता. David was anointed. तो अभिषिक्त होता. God brought him. देवाने त्याला आणलं, God made him king. देवाने त्याला राजा His बनवलं. life was all miracle. त्याचं जे जीवन होतं ते एक चमत्कार होता. But we can see पण आपण पाहू शकतो in the life of David, की त्या दावीदाच्या जीवनामध्ये, in his home, त्याच्या घरामध्ये his brother raped भावाने his sister. त्याच्या बहिणीवरती बलात्कार केला. Can you imagine? आपण कल्पना करू शकतो का? This kind of sin doesn't take place in the world, it's taking place in the God's chosen houses. अशा प्रकारचं पाप जे जगात घडत नाही ते देवाच्या निवडलेल्या व्यक्तीच्या घरात घडलं. That the brother eyes are on beautiful sister, की जे भावाचं जे नेत्र होतं ते त्याच्या बहिणीवरती होते. and such a sin, आणि असे जे पाप, you know, all this kind of sin in the house की ह्या सगळ्या गोष्टी, हे पाप जे त्याच्या घरामध्ये, is because David की फक्त कारण दावीद forgot तो विसर पडला त्याला, the altar that God had asked him. की तो विसरला जे वेदी जे देवाने त्याला बांधायला सांगितली It's होती. dangerous. हे खूप धोकादायक It's आहे. dangerous. His child is dying through Bathsheba. की त्याचं जे लेकर मरण पावलं त्या बादशिबेमुळं, So many days he's fasted and prayed, but no answer. की पुष्कळचे दिवस त्याने उपास प्रार्थना केली पण त्याचं काही उत्तर नाही But मिळालं. let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, we can see this whole thing. आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहू शकतो. It's not God. हे देव नाही, It's they turn from God ही ते देवापासून वळाले म्हणून and suffer. आणि त्यांना त्रास झाला. Because last time I said, कारण मागच्या वेळेस मी David म्हणालो, didn't wanted to turn from his own habits. कारण दावीदाला त्याच्या स्वतःच्या सवयीपासून त्याला बदलायचं नव्हतं. His habits of relationship with people. की त्याचे जे सवय होते लोकांबरोबर तो त्या नात्याबद्दल, Having more wives. की त्याचे ते अधिक पत्नी असणे, That his habits, की त्याची जी सवय होती he did not change. ती तो बदलू शकला नाही. It came upon his children. ही ते त्याच्या लेकरांवरती, मुलांवरती आलं Same thing happened. आणि तीच गोष्ट घडली. I can tell you hundreds of examples. मी तुम्हाला 100 असे उदाहरणं देऊ शकतो. Turn back from your own Bethel मागे वळा तुमच्या त्या स्वतःच्या त्या बेथेल पासून and come to Bethel, आणि अशा बेथेल पशी या which is God's will, जे देवाची इच्छा आहे, is God's desire, जी देवाची इच्छा God's आहे house, आणि जे देवाचं घर the आहे. purpose that God has blessed कारण us. त्या हेतूने जे देवाने तुम्हाला आशीर्वादित केलं God आहे, will always bless us. देव कायम आपल्याला आशीर्वादित Let करेल. us look to God. आज आपण देवाकडे पाहूयात. I can tell you so many मी places तुम्हाला पुष्कळशे ठिकाण असं सांगू शकतो that man and woman की तो तिथं स्त्री आणि पुरुष in their home, त्या घरामध्ये how it is, की कसं ते how आहे, people will say, की कसं लोक म्हणतील, how nice house is there. की कसं हे घर चांगलं In आहे, that house there is jhanj. की त्या घरामध्ये तिथं झांज आहे, There was singing, की तिथं गाणे असे there was होतं, worshipping, की तिथं स्तुती आराधना there was होती, a cell group meeting, की तिथं सेल ग्रुपच्या मीटिंग there घडत was a होत्या, nice meeting. की तिथं ते मीटिंग घडत होत्या. How this is happen in this house? की हे कसं घडलं ह्या घरामध्ये. You know, blame goes to God. तुम्हाला माहिती का, देवावरती तो दोष लावण्यात येतो. God is not pleased with all the sacrifice. God is pleased with obedience. देव सगळ्या अर्पणाद्वारे संतुष्ट होत नाही, पण देव आज्ञाद्वारे Turn back, संतुष्ट my होतो. friend. बागे वळा मित्रांनो, If you are far from God, जर तुम्ही देवापासून लांब if you आहात, have made your own altar, जर तुम्ही तुमच्या स्वतःची वेदी उभारली असेल, if you have made your own Bethel, जर तुम्ही तुमच्या स्वतःचं बेथेल बांधला असेल, turn back मागे वळा and come to the place आणि त्या ठिकाणी या where God's visitation. जिथं देवाने तुमची भेट घेतली. Remember लक्षात ठेवा, the forgotten altar. की ती विसर पडलेली जी वेदी आहे, Remember आठवण करा the forgotten relationship with God. की तुमचं जे देवाबरोबर विसर पडले जे नातं आहे, Remember that. लक्षात ठेवा. ते Be blessed. आशीर्वादित व्हा, Let the world be blessed. तुमचं जग आशीर्वादित होऊ दे, Let your children and children generation be blessed. मुलं आणि पिढ्यानपिढ्या आशीर्वादित होऊ दे. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित Let me करो. pray for you. मला तुमच्यासाठी प्रार्थना You know, करू द्या. many times after getting blessing, we forget God. की पुष्कळच्या वेळा आशीर्वाद मिळाल्यानंतर आपण देवाला विसरून We जातो. want to do what we want to do. आपल्याला जे करायचे तेच आपण And करतो. I've been taking series आणि मी हे जे सिरीज मध्ये घेत आहे, because God has blessed our church. कारण देवाने आपल्या मंडळीला आशीर्वादित केलं आहे, All that we need is obedience now. की आपल्याला फक्त आज्ञा पाळणं खूप And गरजेचं आहे. as we obey God, आणि जसं आपण आज्ञा पाळतो, God will bless. You know, many times we say, I know God, I know I'm serving God, I'm doing ministry, I'm doing this, I'm doing that. But let me tell you one thing,
is not our Bethel, it is God's Bethel. पुष्कळशा वेळा मी म्हणतो की आम्ही देवाची सेवा करत आहे, आम्ही देवाला जाणत आहोत, पण एक लक्षात ठेवा, हे आपलं बेथेल नाही, हे ही देवाची वेदी आहे. Build God's kingdom. देवाचं राज्य बांधा. God will bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. Don't forget विसरू नका the altar. ती वेदी. If you have forgotten the altar, जर तुमच्या त्या वेदीबद्दल विसर पडला असेल, think of it. All those miracles that God did. Turn back to God, पुन्हा एकदा देवाकडे वळा, rise उठा and go to Bethel. आणि बेथेल इथे जा. Tell your children to go to Bethel. तुमच्या मुलांना सांगा बेथेल इथे जाण्यासाठी. Money is not important. पैसे महत्वाचे The नाही. place where you are staying, that is not important. ज्या ठिकाणी राहताय ते ठिकाण महत्वाचं नाही. Nothing is important than God. कुठलीही गोष्ट महत्वाची नाही देवाशिवाय. Turn back to Bethel. आज बेथेल मध्ये पडत या. Let me pray for everybody. आज मला प्रत्येकासाठी Father, प्रार्थना in the करू. name of Jesus, पित्या प्रभू येशूच्या नावाने I pray this evening, मी प्रार्थना करतो या संध्याकाळच्या वेळी, every person who is under the sound of my voice, प्रत्येक व्यक्ती जो माझा आवाज ऐकत आहे, Lord, I pray, देवा मी प्रार्थना करतो, let every person come under conviction, प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर ती खात्री होऊ दे that they may be in right Bethel, की ते योग्य बेथेल मध्ये that असो, Satan has not deceived them, की सैतानाने त्यांना फसवलं that नाही, your Holy Spirit bear witness, आपलं पवित्र आत्मा त्यांना साक्ष देऊ, that they may not forget, की जेणेकरून त्यांना विसर न पडो, but they may remember you, Lord, जेणेकरून ते देव आपल्याला लक्षात and ठेवू remember the Al Bethel, आणि त्यांना लक्षात असू दे ते अल बेथेल. remember the purpose of your visitation. आठवण करू दे परमेश्वर, ज्या ठिकाणी आपण त्यांना भेट घेतली आणि तो The हेतू, purpose of your visitation is not in this world, की जो हेतू ज्या गोष्टीने आपण भेट घेतली तो हे जग नाही, that is your house. पण हे आपलं घर आहे. I देवा ask you bless every person. मी मागतो आपल्याकडे, आपण प्रत्येकाला आशीर्वादित करा. As we pray, जसं आम्ही प्रार्थना whoever करतो, wants to turn, Lord, कुणालाही वळायचंय देवा, Lord, help them today. देवा तू त्यांना सहाय्य I कर. commit them at your feet. मी त्यांना आपल्या चरणी सोपवतो. In Jesus' name I pray. येशूच्या नावाने मी प्रार्थना करतो. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. God bless you. देव तुम्हा सर्वांना May you आशीर्वादित come करो. to the real Bethel, तुम्ही त्या खऱ्या बेथेल पशी the यावं, house of God, देवाचं जे where घर God's आहे, visitation, जिथे देवाने तुम्हाला where भेट God's घेतली, protection, की देवाने तिथे तुम्हाला where God's संरक्षण दिलं, future for us and our family. की जिथे देवाचं आपलं पवित्र आपल्या आणि आपल्या परिवारासाठी, Nothing better than God in this world. की कुठलीही गोष्ट उत्तम नाही देवाशिवाय या जगामध्ये. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करू. See you soon. आपण लवकरच भेटूयात. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. Amen. आमेन.